मौत का माहोल है असा आपण एक व्हिडिओ केला होता आणि हे पत्रकार हे डावे हे लेब्रांडो काय म्हणून जाणीवपूर्वक असं नकारात्मक वातावरण तयार करतायत ह्याच्यावरती त्याच्यावर जरा सविस्तर चर्चा केली होती आणि तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल धन्यवाद। माझी परत एकदा हा नवीन व्हिडिओ सुरू करायच्या आधी सगळ्यांना विनंती की आपण सगळे मिळून एक सकारात्मक वातावरण तयार करूयात। जी काही वस्तुस्थिती आहे, जी काही समस्या आहे त्याला आपण तोंड देऊत यात, त्याच्यातून बाहेर पडूच यात, पण आपण सगळे मिळून सकारात्मक विचार करूयात। हे म्हणजे नुसतं गुडी बोलणं ज्याला आपण म्हणतो किंवा आहे ते सगळं झाकून ठेवायचं आणि काहीतरी चांगलं बोलतोय असं नाही। मी तुम्हाला त्याचे काही 2-3 पुरावे पण देतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे परवा जेव्हा हा व्हिडिओ तयार केला आणि आपण टाकला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल ह्याचा पुरावा असा मिळाला, पश्चिम बंगालमध्ये 7व्या टप्प्याचं मतदान पार पडलं। हे शहरी भागामध्ये कलकत्ता आणि तिथलं होतं। आपल्याला महाराष्ट्रातला अनुभव आहे मुंबई आणि पुण्याचा की जिथे शहरी भागामध्ये जितकं शहर वाढतं तितकं मतदान होत नाही। 60-65% पुढे मतदान जास्त जात नाही, तेवढं जरी झालं तरी आपण खूप चांगलं झालं म्हणतो। हीच परिस्थिती यापूर्वी कलकत्त्याला होती। आता जेव्हा परवाचे आकडे समोर आले कालचे आणि आता पुन्हा सुधारित दुपारपर्यंत आकडा आला 76.48 इतकं मतदान झालेलं आहे आणि सगळीच आकडेवारी एकत्र करून जेव्हा अंतिम आकडा येईल तेव्हा अजून 1-1.5% त्याच्यामध्ये वाढ होईल, म्हणजे 78-79% इतकं मतदान। मौत का माहोल है असं सगळं वातावरण करून दिलेलं असताना सुद्धा शहरी लोकांनी, या सगळ्या पत्रकारांचा एक भ्रम आहे ना की ते थोडं सुशिक्षित आणि शहरी लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्या तुलनेनं गावठी आणि अडाणी आणि आदिवासी या लोकांना काही कळत नाही। हे जे शहरी लोक होते ज्यांच्यापर्यंत हा सगळा मौत का माहोल हे वातावरण ह्यांनी तयार केलेलं होतं त्याला छेद देत पश्चिम बंगालमधल्या शहरी मतदारांनी 78% इतकं प्रचंड मतदान करून आपण लोकशाहीच्या बाजूनं आहे। त्यामुळे 2 तारखेला काय निकाल लागेल ती नंतरची गोष्ट, सगळ्यात पहिल्यांदा लोकशाहीचा विजय झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। दुसरं तुम्हाला मी उदाहरण देतो, जेव्हा ह्या बातम्या भारतातल्या ज्या पद्धतीनं बाहेर जायला लागल्या, सगळ्या देशभरात जायला लागल्या, जगभरात जायला लागल्या, विन्सेंट पास्किनली म्हणून आमचा एक फ्रेंच मित्र आहे, दर 6 महिने तो इथं राहतो, येऊन मागच्या लॉकडाऊनमध्ये जवळपास वर्षभर इथे अडकलेला होता। जेव्हा त्याला हे कळलं तेव्हा त्यांनी तातडीनं आपल्या काही फ्रेंच मित्रांचा एक गट आहे तो तयार केला आणि त्यांच्या प्रत्येकी 10-10 युरो आम्ही गोळा करू। तुम्ही स्क्रीनवरती मी तुम्हाला त्याची पोस्ट दाखवतो, वरती त्यानं फ्रेंचमध्ये लिहिलेलं आहे आणि खाली त्याचा इंग्रजी अनुवाद आहे आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही आमच्याकडून मदत करतो, हे पैसे तुम्हाला पोहोचवायची व्यवस्था करतो। मी आणि माझा जो मित्र, त्याचा जो मित्र आहे जो हे सगळं सांभाळतो, आकाश जुमणे म्हणून, त्याला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो आणि तुम्ही जे गरजू आहेत त्यांना मदत पोहोचवा। हे नी कुठली चर्चा करत बसले नाहीत, मौत का माहोल आहे म्हणून हे किरकिर करत बसले नाहीत। प्रत्यक्ष आपल्याला काय मदत करता येईल याच्यासाठी ज्याचा काहीच संबंध नाही भारताचा, केवळ तो किती नियमितपणे येतो, इथला पर्यटक आहे आणि त्याला जी आस्था वाटली त्याच्या पोटी हे लोक आपण पुढे आले। अजून एक पुण्याचं उदाहरण तर डोळ्यामध्ये पाणी आणणारं आहे। ते एक आजोबा होते की ज्यांचं 83 वर्ष वय, त्यांना मोठ्या मुश्किलने बेड मिळाला। बेड मिळाल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याच्या शिवाय अजून खूप लोक आहेत गरजू किंवा विशेषतः तरुण आहेत, त्यांना आवश्यकता आहे। त्यांनी स्पष्टपणे डॉक्टरला आणि आपल्या मुलीला जावायला सांगितलं, मला बेड नको, मला घरी न्या, तसंही माझं आयुष्य संपत आलेलं आहे, मला जे काही मरायचं आहे मी सुखानं मरेल। 83 वर्षाचं वय त्या म्हाताऱ्याचं। ते काका घरी गेले, अक्षरशः 2 दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला, कारण त्यांचं म्हणणं होतं की माझा बेड दुसऱ्या कोणाच्या तरी कामाला येईल। त्या पद्धतीनं तर दुसऱ्या एका तरुण रुग्णासाठी कामाला पण आला। ते काका, त्यांचा जावाई, त्यांची मुलगी कोणीही तक्रार केली नाही मौत का माहोल आहे म्हणून। ज्यांच्या घरी प्रत्यक्ष मृत्यू झाला ते बिचारे ते सगळं सहन करून लोकांच्या बरोबर येत आहेत आणि आता तुम्ही आम्ही बाकीचे हे सगळे विनाकारण मौत का माहोल आहे असं वातावरण तयार करतायत। हा तुम्ही एक फरक लक्षात घ्या की जे त्याच्यामधून प्रत्यक्ष सफर होत आहेत, तो एक परदेशी आमचा मित्र असो की जो पैसे पाठवायला तयार आहे, किंवा हे एक म्हातारे काका आहेत की ज्यांनी म्हणले की माझंच आयुष्य संपलेलं आहे की पण दुसऱ्या कोणाचं आयुष्य चांगलं व्हावं। इतकंच नाही, तो आमचा कालचा व्हिडिओ, परवाचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर हे जे काही सबस्क्रायबर तुम्ही पाहणारे जे दर्शक आहेत त्याच्यापैकी काही जणांनी मेसेज केले की आम्ही वैयक्तिक पातळीवरती यासाठी पैसे द्यायला तयार आहोत, जर कोणाला कुठली गरज असेल तर सांगा। हे सगळे जे लोक आहेत ते कुठल्या पक्ष, विचारसरणी, संघटना, संस्था कोणाशी बांधलेले नाही आहेत। समस्या जर समोर दिसत असेल तर त्याला तोंड दिलं पाहिजे, त्याची तक्रार करत बसलं नाही पाहिजे।
आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये असं म्हण आहे की दुःख दळून खाणारी माणसं. समस्या जरी आल्या तरी आम्ही अशी लोक आहोत की त्या समस्येचा बाऊ करून बसत नाहीत, त्याच्यामधून आम्ही मार्ग काढतो. म्हणजे ही प्रत्यक्ष समोर उदाहरणं आहेत ज्या माध्यमातल्या लोकांना असं वाटलं की बाबा हे काही 2-3 मोजके चॅनल्स टाइम्स नाऊ सारखे सरकारची बाजू घेऊन डफली बजवत आहेत, पण आपण मात्र सत्य मांडलं पाहिजे. ते हे नाही कबूल करत. आताच नाही, गेल्या 1-1.25 वर्षापासून लॉकडाऊनचा जो त्रास आपण अनुभवतो आहोत, याच्यासाठी या सगळ्या लोकांनी मिळून प्रत्यक्ष कृती काय केली. आज कितीतरी संस्था, कितीतरी व्यक्ती, कितीतरी लोक रस्त्यावर उतरून काम करायला तयार आहेत आणि हे मौत का माहोल म्हणणारे आपल्या घरात बसूनच शूटिंग करतायत. साधं बाहेर पण पडायला तयार नाहीत, लोकांमध्ये मिसळायला तयार नाहीत. लोकांमध्ये मिसळायला तयार नाहीत म्हणजे प्रत्यक्ष समस्या जाणून घ्यायला तयार नाहीत. ही अडचणीची गोष्ट आहे. या निवडणुकीच्या काळामध्ये आत्ताच एक याचिका मद्रास उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली आणि उच्च न्यायालयाने असं सांगितलं, निरीक्षण आहे, निकाल नाही, की ह्या अशा पद्धतीनं कोरोना वाढत आहे. निवडणूक आयोगाला असे विचारलं, तुम्हाला जबाबदार का धरू नये वगैरे वगैरे. फक्त ही निरीक्षणं आहेत. बरोबर तेवढेच वाक्य उचलून ह्या सगळ्या लिब्रांडोंनी असा प्रचार सुरू केला की निवडणूक आयोगावरती मनुष्यवधाचा गुन्हा कसा दाखल केला पाहिजे. बरं, त्याच वेळेस दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीमध्ये केजरीवाल सरकारवरती जे ताशेरे ओढले, अजून निकाल आलेला नाही आहे, ते पण ताशेरेच आहेत, हे पण ताशेरेच आहेत. पण ह्याची बरोबर सगळी प्रसिद्धी केल्या गेली आणि ते विषय दाबल्या गेला. अजून निकाल यायचा आहे. माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना परत एकदा, ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसांनी सकारात्मकता दाखवून त्याच्यातून बाहेर यायलाचा मार्ग दाखवून दिलेला आहे, समस्यावरती आपण मात करतो आहोत, त्याच पद्धतीनं आपण पुढं जात राहूत. आम्ही सगळे मिळून ह्या समस्येचं निराकरण करूत. केवळ भारतातलंच नाही, मी तुम्हाला जगातलं पण देतो. आता तुमच्यासमोर आम्ही काही आकडेवारी ठेवतो की एकूण जगातली ही समस्या आणि त्या तुलनेमध्ये भारत काय चीज आहे, तुम्हीच लक्षात घ्या आणि तुम्हीच निर्णय घ्या आणि मग मला सांगा, मौत का माहोल आहे हा जो प्रचार केला जातो तो किती खरा आहे, किती खोटा आहे. मौत का माहोल उमरीकर सरांनी स्पष्ट केल्यानंतर जरा आपल्याला आकडेवारीवर यावं लागेल. याच आकडेवारीतून स्पष्ट होणार आहे की भारतात खरंच स्थिती विदारक आहे का. आपल्या देशाची लोकसंख्या 138 कोटी आहे आणि यामध्ये आपल्या देशात रुग्णांची संख्या, सक्रिय रुग्णांची संख्या ही 1,76,00,000 आहे. आत्तापर्यंत भारतामध्ये 1,98,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. लक्षात ठेवा, 138 कोटी लोकसंख्येमध्ये जवळपास 1,76,00,000 लोक बाधित झालेले आहेत, तर 1,98,000 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. चला आता जरा जगाची सफर करूया आणि जगाची लोकसंख्या अधिक मृत्यू अधिक त्यात बाधित रुग्ण किती आहेत ते बघूया. म्हणजे आपणच आपल्याकडं मौत का माहोल करतोय का हे लक्षात येईल. अमेरिका सर्वात मोठा देश, ज्या देशामध्ये 33 करोडच्या वर लोक राहतात, तिथे कोरोना रुग्णांची संख्या 3,17,00,000 एवढी आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 5,66,000 इतकी आहे. ही संख्या भारताच्या कितीतरी पुढे आहे. रशिया 14 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशामध्ये जवळपास 4,77,000 रुग्ण बाधित आहेत, तर 1,08,000 लोकांना मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे. जर्मनी 4.5 कोटी लोकसंख्येचा देश, 32,99,000 कोरोना रुग्ण आणि 81,000 मृत्यू. टर्की 4.5 कोटीचा हा देश, 46,29,000 लोक यात कोरोना बाधित आहेत, तर 38,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे. इंग्लंड 6.5 कोटींचा हा देश, 44 लाख जवळपास लोक कोरोनाग्रस्त झालेले आहेत आणि 1,027 जवळपास 10,000च्या वर रुग्ण इथे मृत्युमुखी पडलेले आहेत. फ्रान्स 6.5 कोटीचा देश आहे, 54,13,000 लोक बाधित आहेत, तर 10,000च्या आसपास लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. इटली 6 कोटीचा हा देश, 39,62,000 लोक याच्यामध्ये बाधित आहेत, तर 1,190च्या आसपास लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. स्पेन 4.5 कोटींचा हा देश, 34.56 लाख लोक इथे कोरोनाग्रस्त आहेत. पोलंड 3.5 कोटीचा हा देश आहे, 27.62
लाख लोक इथे कोरोना रुग्ण झालेले आहेत. नेदरलँड 1.5 कोटीचा हा देश आहे. 14,61,000 लोक इथे कोरोना बाधित आहेत. ग्रीस 1.7 कोटीचा हा देश आहे. जवळपास 3,33,000 लोक कोरोनाग्रस्त आहेत. बेल्जियम 1.5 कोटीचा हा देश आहे. 9,74,000. पोर्तुगाल, स्वीडन, हंगेरी, स्वित्झर्लंड, बल्गेरिया, डेन्मार्क यासह ब्राझील या सगळ्या आणि युरोपातल्या लहान मोठ्या जवळपास 44 देशांची आकडेवारी एकत्र केली तर जवळपास 135 कोटी एवढी लोकसंख्या या 60-62 देशांची होते. आणि यातल्या रुग्णांचा विचार केला तर जवळपास कोट्यावधी रुग्ण आणि कोट्यावधी मृत्यू तुम्हाला इथे आढळतील. पण भारताची लोकसंख्या मात्र 138 कोटी असताना सुद्धा इथे केवळ 1,76,00,000 म्हणजे अमेरिकेपेक्षा भारताची लोकसंख्या 7-8 पटीनं अधिक असूनही अमेरिकेपेक्षा निम्म्यानं कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. मृत्यू देखील 5-6 पटीनं कमी आहेत. मग मौत का माहोल का निर्माण केला जातोय असा प्रश्न विचारणं साहजिकच आहे. या सगळ्या लोकसंख्येच्या देशाला कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी ज्या प्रकारे यंत्रणा राबवावी लागते विचार करा. 70 पेक्षा अधिक देशांची लोकसंख्या एकत्र केल्यावर भारताची लोकसंख्या तयार होते आणि या लोकसंख्येला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी किंवा यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताची अवस्था काय असेल. आपलं व्यवस्थापन उत्तम पद्धतीनं चाललं आहे आणि उत्तम पद्धतीनं काम चालू आहे. त्यामुळं उगाच भयाचं वातावरण निर्माण करून लोकांना अधिक घाबरवण्याची गरज नाही. त्यासोबत देशातल्या आरोग्य व्यवस्था देखील अजून अधिक उत्तम करणं आवश्यक आहे. सध्या तरी एवढंच. पुन्हा भेटूया नवा विषय घेऊन पुढच्या भागात.